तर आजची रेसिपी आहे कारलं। तर कारलं मी फ्राय करणार आहे। तर ते तव्यावरती मी फ्राय करणार आहे। अशी 2 कारली घेतली होती मी, ती आता बारीक बारीक कापून घेतली आहे। तर मी आता त्यातल्या ह्या बिया काढत आहे। तर अशा प्रमाणे ह्या सगळ्या बिया काढून घेणार आहे, कारण की त्यामध्ये बिया असल्या की कारलं जरा कडवट लागतं, म्हणून मी हे बिया काढून घेत आहे। तर अशा प्रमाणे मी ह्या सगळ्या अशा कारल्याच्या बिया काढून घेणार आहे, त्यामुळे आपलं कारल्याचं कडवट लागणार नाही। तर अशा प्रमाणे मी कारल्याच्या सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत। तर बघू शकता तुम्ही। तर ह्याच्यामध्ये आता मी पाणी घालणार आहे, पाणी घालून घेतलेलं आहे। तर थोडासा मी गूळ त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि थोडंसं मी ह्याच्यामध्ये मीठ घालणार आहे। तर अशा प्रमाणे मी मीठ घालून घेतलं आहे। तर हे आपल्याला ना मीठ घालून असं 5 मिनिटं ठेवायचं आहे। तर अशा प्रकारे मी सगळं हे ह्याच्यामध्ये टाकलं आहे। तर ह्याला चांगलं असं आपण मुरून घ्यायचं आहे। ही 10 मिनिटं मी गुळाच्या पाण्यात आणि मिठाच्या पाण्यात भिजवून ठेवले होते। तर आता ही चांगली भिजलेली आहेत, मुरलेली आहेत मिठाच्या आणि गुळाच्या पाण्यामध्ये। तर आपण चला पुढच्या रेसिपीला ट्राय करूया। तर इथे घेतला आहे मी बारीक चिरलेला कांदा, इथे घेतला आहे मी ठेचलेला लसूण, हा आमचा घरगुती थोडासा मसाला घेतला आहे। इथे लाल तिखट घेतले आहे, इथे थोडेसे जिरे घेतले आहे, इथे हळद घेतली आहे, इथे गरम मसाला घेतला आहे आणि इथे थोडंसं चवीनुसार मीठ घेतलं आहे मी, आणि इथे गूळ घेतला आहे। तर चला आपण इथे मी तवा घेतला आहे, मी तव्यावरती फ्राय करणार आहे। तर पहिल्यांदा आपण कांदा टाकून घेऊया। कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। कांदा पण आपला भाजत आला आहे। तर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं तेल घालूया। तेलामध्ये आपल्याला हा कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे। त्याचप्रमाणे मी इथे हा ठेचलेला लसूण ह्याच्यामध्ये घालत आहे, तो पण आपल्याला कांद्याबरोबर चांगला असा लालसर असा भाजून घ्यायचा आहे। प्रमाणे हे आपलं कांदा आणि लसूण भाजलेला आहे। तर हे मसाले मी त्याच्यामध्ये घालून घेणार आहे। तर अशा पद्धतीने हे मसाले मी ह्याच्यामध्ये घालून घेतले आहेत। तर ह्याच्यामध्ये आपण चिरलेली कारली घालूया आणि हे आपल्याला बिना पाण्याचे शिजवायचे आहेत। हे बघा अशा प्रमाणे चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला। तर ह्याच्यामध्ये मी ना हा गूळ घालणार आहे, त्यामुळे आपलं कारलं कडू होणार नाही। तर ह्याच्यामध्ये मी थोडासा गूळ घालून घेतला आहे। अशा पद्धतीने हे आपल्याला सगळं असं परतून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावरती आपल्याला शिजवण्यासाठी आता झाकणी ह्याच्यावरती ठेवून द्यायची आहे। तर अशा प्रकारे मी ही झाकणी ह्याच्यावरती ठेवून देत आहे। तर ह्याला आपल्याला 20 मिनिटं असं भाजून द्यायचं आहे आणि मी ह्याच्यावरती झाकणी ठेवून दिलेली आहे। कमी गॅसवरती आपल्याला हे
चांगलं शिजवून द्यायचं आहे। अशा प्रकारे हे आपल्याला आगीमध्ये असं हलवून घ्यायचं आहे। तर हे आपलं होत आलेलं आहे। तर अजून आपण हिला अजून थोडा वेळ शिजवून देऊया। हे चांगलं आपलं फ्राय झालेलं आहे। तर वरून अशी कोथिंबीर घालून घेऊया। तर तुम्हाला पण कशी वाटली ही रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा। कशी वाटली ही रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब।